एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावं असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। मात्र अमरावतीसारख्या जिल्ह्यात हे कॉलेज कुठे असावं यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या मेडिकल कॉलेजसाठी आता जागा बदलण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत केली आहे। वैद्यकीय शिक्षण आपण पाहिलं की पंतप्रधान मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यात असला पाहिजे असा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेताना त्याच्या मागचे दोन उद्देश होते। एक तर मेडिकलचे स्टुडंट डॉक्टर वाढले पाहिजे आणि दुसरा त्यातला खरा महत्त्वाचा उद्देश जो होता की त्या गावाची त्या जिल्ह्याची आरोग्य सुविधा वाढली पाहिजे। आरोग्य सुविधा वाढली पाहिजे, तिथले हॉस्पिटल जे आहे ते गरीब लोकांना उपयोगात आले पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना असलेल्या अडचणीसाठी हे हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे। परंतु आपण जर पाहिलं तर यात मोठ्या प्रमाणात अमरावती महानगरपालिका या संदर्भात 2-3 वेळ प्रश्न विचारले, परंतु ज्यावेळेस आमचं मेडिकल कॉलेज देत असताना तिथं जागेचा निर्णय घेताना तिथं उपमुख्यमंत्र्यांची समिती नेमली होती आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समितीनं तो निर्णय घेतला। ती जागा आज शहरापासून 12 किलोमीटरवर आहे। जर आता 12 किलोमीटर आणि प्रत्येक तालुक्याला अमरावती शहराचा 14 तालुके आहेत, त्यातल्या 13 तालुक्याला पूर्ण वळसा मारून तुम्हाला त्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार आहे। आमचा धारणीसारख्या भागातला माणूस आज अमरावतीत येताना 2.5-3 तास लागते, तिथून आता पुढे जायचं म्हटलं तर त्याला अजून 1 तास लागणार आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अजितदादा, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे आम्ही सातत्याने मागणी करत आहे की जवळपास 1000 कोटी रुपये आपण इन्व्हेस्ट करतो एका मेडिकल कॉलेजवर, चांगलं मेडिकल कॉलेज, आणि त्याच्यातल्या मूळ सुविधा त्या गरीब लोकांना भेटल्या पाहिजे याच्यासाठी आहे। जर आता हे एवढं मेडिकल कॉलेज आपलं दूर गेलं, आमची इथं 2 मेडिकल कॉलेज आहे, आता एक PDMCचं आहे, एक आता गोडेंचं प्रायव्हेट आहे, दोन्ही प्रायव्हेट आहे, परंतु आज तिथं पेशंट नसल्यामुळं ते वेगवेगळ्या स्कीम करतात आणि पेशंट OPD वाढली पाहिजे, त्याच्याशिवाय रजिस्ट्रेशन आपलं राहणार नाही। म्हणून हे जर मेडिकल कॉलेज आमचं एवढ्या गावाच्या बाहेर गेलं तर 100% हे रन होणार नाही आणि एवढा मोठा शासनाचा पैसा आणि मोदी साहेबांना जो निर्णय घेतला त्याच्यात अंतर पडणार आहे। म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हे मेडिकल कॉलेजची जागा बदलावलं पाहिजे, त्या संदर्भात निर्णय घ्यावा ही विनंती। शासकीय मेडिकल कॉलेजकरिता योग्य जागा निवडणं हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून जनतेच्या जीवन मरणाशी निगडित बाब आहे। आमदार संजय खोडके यांची ही मागणी योग्य दिशेने जात आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।